नुकत्याच पार पडलेल्या तळोदा नगर परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला अपेक्षाभंग करणारा दारुण पराभव पत्करावा लागला. या निकालानंतर आत्मपरीक्षण आणि संघटनात्मक बदलांची अपेक्षा व्यक्त होत असताना शहर भाजपचे स्थानिक नेतृत्व मात्र अद्याप पदावर कायम असल्याचं चित्र दिसत आहे. त्यामुळे या पराभवाची नैतिक जबाबदारी नेमकी कोण स्वीकारणार, असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे. नगरपरिषद निवडणूक ही शहराध्यक्ष गौरव वाणी यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अल्पावधीतच त्यांनी शहराध्यक्षपद मिळवले. विधानसभा निवडणुकीत सक्रिय भूमिका दिसली असली तरी नगरपरिषद निवडणुकीत मात्र पक्ष संघटना कमकुवत ठरल्याची चर्चा आहे. निवडणूक व्यवस्थापन, स्थानिक समन्वय आणि संघटनात्मक पकड याबाबतीत अपयश आल्याचे बोलले जात आहे. आमदार राजेश पाडवी व पक्षश्रेष्ठींना चुकीची माहिती देणे, वरिष्ठ नेत्यांची नाराजी ओढवून घेणे तसेच काँग्रेसच्या कार्यपद्धतीने भाजप संघटन चालवल्याचे आरोप राजकीय जाणकारांकडून केले जात आहेत. नगराध्यक्ष पदासाठी अनुकूल समीकरणे असूनही भाजपचा उमेदवार पराभूत झाला. याशिवाय तब्बल 17 नगरसेवक उमेदवारांचा पराभव झाला असून केवळ 4 जागांवर समाधान मानावे लागल्याने भाजप सेट तिसऱ्या क्रमांकावर घसरला. या निवडणुकीत शहराध्यक्ष गौरव वाणी यांच्यासह जिल्हा महामंत्री कैलास चौधरी यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. संघटनेतील महत्वाची पदे भूषवणाऱ्या नेत्यांनाच मतदारांनी नाकारल्याचे दिसून येत आहे. निवडणूक काळातील स्थानिक नाराजी, गटबाजी आणि अपुरा समन्वय याचा योग्य अंदाज न घेतल्याचा फटका पक्षाला बसल्याची चर्चा आहे. वास्तव परिस्थितीपेक्षा अतिशयोक्तीचे चित्र आमदार राजेश पाडवी व वरिष्ठ नेतृत्वापर्यंत पोहोचवले गेले का, अशी कुजबूज कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे. पराभवानंतर किमान शहराध्यक्ष व जिल्हा महामंत्री यांसारख्या जबाबदारीच्या पदांवर असणाऱ्या नेत्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देणे अपेक्षित होते, अशी राजकीय संकेत आहे. मात्र पदाच्या मोहापोटी नेतृत्व बदलाचे कोणतेही ठोस बदल अद्याप दिसून आलेले नाहीत. शहरातील घसरलेला जनाधार परत मिळवण्यासाठी भाजपला नव्याने उभारी, प्रभावी नियोजन आणि स्थानिक पातळीवर विश्वास पुनर्स्थापित करणं गरजेचे आहे. यासाठी आमदार राजेश पाडवी यांनीही आपल्या सभोवतालचे सर्कल बदलून स्वतःच्या स्वार्थासाठी जवळ येणाऱ्यांपेक्षा खऱ्या अर्थाने पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे. आमदार पाडवी याबाबत सतर्क असून आगामी काळात ठोस रणनीती आखली जाईल आणि त्यातून शहरात भाजपचे कमळ पुन्हा फुललेले दिसेल, अशी चर्चा राजकीय गोटात रंगू लागली आहे. पार्थ न्यूज संपादक हर्षल चौधरी.